नाही नाही, आता कुठं 7वा महिना लागलाय बाई, अजून 2 महिने बाकी आहेत. आतापासूनच नाटक सुरू झाले तिचे. काय करू मी तिचं? आई, तू कामून टेन्शन घ्यायली एवढं? लय नाटक करत असेल तर पाठव तिच्या माहेराला. करून घे म्हणाव तिकडच डिलिव्हरी. एक मोठ्या वहिनी आहेत, नोकरी करतात, स्वतःचा खर्च स्वतःच उचलतात आणि बोलायला पण किती चांगले आहेत. आणि एक ही आहे. किती करतीस आई तू त्यांचं? एवढं करून पण तिला काही उपकार नाहीत. नुसते नखरे चालू होतं बाईचे. बाई, तेव्हा तूच बोलली होतीस, मला म्हणली एक सून नोकरी करणारी आहे आणि आता दुसरी सून जरा कमी शिकलेली कर, घरचे सगळे काम करल, घर सांभाळल. तूच शिकवलं होतंस मला हे. नाहीतर तुला माहित आहे माझ्या लहान लेकासाठी किती पाहुणे पोहरी आल्या होत्या नोकरीवाल्या. एखादी जॉब करणारी पोरगी केली असती तर घरात तरी पैसा आला असता. आई, मी तर हे विचार केला होता, गावाकडची हाय, कमी शिकलेली हाय, घरचे सगळे काम करून तुमचं सगळ्याचं करल, घर सांभाळल. मला काय माहित होतं हिचे असे नखरे चालू होतील. तू एवढं काऊन टेन्शन घ्यायली? लय नखरे करत असेल तर पाठव तिच्या माहेराला. आणि तसं बघायला गेलं तर भावाला कुठं आवडते आपल्या ती? तिथं बसूनच तू फक्त फोनवर सांगत जाय. लय सोपं वाटतंय ना तुला? आई, तू ना दादाला बोल, ते स्वतःच पाठवलीला हिच्या माहेरा. आई, बरं बाई, चल करते नंतर तुला कॉल. तुझी वहिनी आली ऑफिस वरून. बरं ठीक आहे आई. बाई अंतरा, आली का तू? हो ना आई, पण माझं लय डोकं दुखायले. एखादी चहा भेटली असती मस्त अद्रक टाकून कडकवाली तर चांगलं झालं असतं. असं का? डोकं दुखायले का? बरं ठीक आहे, आता सांगते तिला. मनीषा, मनीषा. आई, तुम्ही तिला काऊन परेशान करायल्या? तिची तब्येत बरोबर नाही, तिला 7वा महिना चालू आहे. तुम्ही तिला परेशान करू नका, ती झोपली असेल. अगं, 1 कप चहा बनवायला तिला काय त्रास होणार आहे? आई, तिची खरंच तब्येत बरोबर नाही, कशाला विनाकारण तिला परेशान करायचं? मी स्वतः बघितलंय तिला. अगं अंतरा, तू भोळी आहेस, तुला नाही माहित. तुला तिचे नाटक माहित नाहीत. तू बघितलंच असशील की आपल्या बाजूला ज्या काकू राहतात त्याच्या सुनेला 9वा महिना चालू आहे. ती घरातले सगळे काम करते, ती कोणते नाटक करत नाही. नाही बाई, माझं सकाळीच मनीषा सोबत बोलणं झालं होतं. तिची तब्येत बिलकुल बरोबर नाही, तिला चक्रा येऊ लागल्या. बाई, तू तिला नाही ओळखत. काम लागू नये म्हणून हे सगळे तिचे नाटक आहेत आणि तुला तिच्यावर दया येते. तू ना तिच्यापासून दूरच राहत जाय आणि जरा कमी बोलत जाय तिच्याशी. आता तूच बघ, कधी तिला आवाज दिला होता मी? आली का आतापर्यंत ती? मनीषा. काय काय आई? आली काय आई? तुझ्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले राहतात. कधी हसून खेळून बोल, नेहमी तोंड वाकडं करून राहते. आता जाय, आरतीसाठी 1 चहा करून आण, अद्रक टाकून, आणि मला कमी साखरेची. बरं ठीक आहे आई. अगं आरती, कोमलचा फोन आला होता. तू जे ड्रेस पाठवला होता ना ऑनलाईन, तिला ते लयच आवडला. तिने तुला फोन बी केला होता वाटतं. तू कामामध्ये असशील बिझी, नाही का? त्याच्यामुळे उचलला नाही काय की फोन. तिला लय आवडला ते ड्रेस. हो ना आई, त्यांना ड्रेस तर आवडणारच झाला. पूर्ण 2000चा होता. आणि हो, आज मी लय बिझी होते ऑफिस मध्ये, त्याच्यामुळे मला कळलंच नाही की कोणाचा फोन आला आणि कोणाचा नाही. ते आज मी फोनच नाही उचलला कोणाचा. हे घ्या आई, कमी साखरेवाली चहा. हे घ्या ताई, तुमची अद्रकवाली चहा. थँक्यू मनीषा. काय झालं ग अंतरा? चहा पी की थंडा व्हायचा होय. आई, मला वाटतंय मनीषाची बिलकुल तब्येत बरोबर नाही काय की. मी जाऊन विचारते एकदा तिची तब्येत कशी आहे ते. माझ्या या मोठ्या सुननं ना तिला तर नुसतं डोक्यावर चढवून घेतले. आईच तर होणार आहे ती, बिमार थोडीच आहे. आणि आताच अंतराचं डोकं दुखू लागलं, गेली तिच्या माग माग. मनीषा. काय ताई, बोला, काही काम होतं का? नाही ग मनीषा, तू मला सकाळी म्हणत होतीस ना तुझी तब्येत बरोबर नाही, चक्कर येत आहे म्हणून. आता बरं वाटतंय का तुला? नाही ताई, माझी तब्येत तर बरोबर नाही हो. पण सकाळपासून आता बरं वाटते, चक्कर वगैरे काही येत नाहीयेत. पण आता पण तेवढं काही बरं वाटेना झाले. बरं ऐक मनीषा, तुझं काही खायचं मन करत असेल तर मला सांग, मी तुझ्यासाठी बनवते लगेच आता. जर तुला काही बाहेरचं खायचं असेल तर सांग, ते पण ऑर्डर करते मी. ताई, तुम्ही जर माझ्यासाठी काही बनवलं तर आई रागवतील विनाकारण. कारण तुम्ही पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असता, पैसे कमावता. एकतर मी घरी असते, कामही तेवढे नसते मला. आणि 2 दिवस झालं मी घरातले बराबर कामही करू शकना झाले, कारण माझी खूप तब्येत खराब आहे हो ताई. जे काही खायले
ते पचतच नाहीये आणि तेवढं काही खायचं मनही करणं झाले, नुसते चक्रा यायलात मला. अगं पण मनीषा, तू काही खाणार नाहीस तर तुझी तब्येत कशी बरी होणार? अशा वेळेला तर खूप चांगलं जेवण केलं पाहिजे तू. ताई, खावावं तर खूप वाटायलंय, पण जसंच काही खाल्लं तशीच उलटी होत आहे. व मनीषा, जर तुझी एवढीच तब्येत खराब असेल तर तू डॉक्टरपाशी जायला पाहिजे. ताई, आता तर ते पहिलेवालेच औषधं चालू आहेत, मग कशाला जाऊ डॉक्टरकडं? अगं कदाचित त्या गोळ्या औषधं चेंज करून देईल. मनीषा, तू ना 4-5 वाजता डॉक्टरकडे जा, अशी रिक्स नको घेऊ स्वतःच्या तब्येतीबद्दल. पण ताई, हे आता विनाकारण रागवतील मला, कारण गेल्या महिन्यामध्येच तर आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो, तेव्हाच खूप जास्त खर्च झाला होता. आता पुन्हा जर डॉक्टरकडे जायचं म्हणलं तर. मनीषा, तू आराम कर, मी बोलते दिराला आणि आईला. बरं ताई. वहिनी, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं का? केशव, मनीषाची किती तब्येत खराब आहे, तिला डॉक्टरपाशी घेऊन जा. 2 दिवस झाले तर तिनं काही खाल्लं पिल्लं सुद्धा नाही. अगं अंतरा, आताच 15 दिवसापूर्वी घेऊन गेला होता की तिला डॉक्टरकडे. एक काम कर केशव, एखाद्या डॉक्टरलाच आपल्या घरी ठेव. अरे प्रत्येक 15 दिवसाला कोण डॉक्टरकडे जाते? हे बरा तमाशा लावलाय तुम्ही. आता जेवण तर तिला तिच्या स्वतःच्या हातानेच करावं लागल ना. का जेवण पण आता डॉक्टरच्याच हाताने करणार आहे की काही? अरे हिला ना स्वतःचं टेन्शन आहे ना त्या लेकराचं. अरे स्वतःकडे बघ ना, बघ, लेकराकडे तर बघ. हो वहिनी, आई बरोबर बोलत आहे. हो मनीषा, तुला दर 15 दिवसाला डॉक्टरकडे जायचं असते. तुला माहित आहे का किती खर्च होते ते? खाणं पिणं तर तुला स्वतःलाच करावं लागल ना. नाही तर काय. अरे ही दवाखान्यातल्या गोळ्या खाऊन खाऊन ना लेकरू मोठं होऊन जाते, जाडजूड होते पोटामध्येच, मग नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही. हो मनीषा, तसं बघायला गेलं तर तू एकदम बरी आहेस. जेवण तरी तुला तुझ्या हाताने करावं लागल ना. स्वतःच स्वतः खाय पी तू. मी अजून तुला डॉक्टरकडे नाही घेऊन जाऊ शकत. केशव, तुला तुझ्या मित्राचा फोन आला होता ना? कदाचित आज फार्म हाऊस वर पार्टी आहे वाटतं ना. तू जाय मग, थोडस फिर त्यांच्या सोबत. घरी राहशील तर हे टेन्शन घेत बसशील. उगा विनाकारण दिमागाला कशाला त्रास द्यायला? तुझा विनाकारण मूड खराब व्हायचा होय हिच्यामुळं. आई, तू एकच अशी आहेस की मला समजू शकतेस. बिचारी मनीषा, माहित नाही ह्या आई राग काऊन करतात की मनीषाचा. काय माहित आई माझ्यासोबत असा व्यवहार काऊन करतात की. मी जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून कधीच आईने माझ्यासोबत चांगला व्यवहार केला नाही. आणि हे यांना तर काही घेणं देणंच नाही माझ्याकडून. पण माझी चूकच काय आहे? हे ना मी यांना आवडते ना आईला. एकीकडे आई आहे तर आणि एकीकडे हे तर नेहमी माझ्यावर रागवत असतात. आणि एकीकडे ताई आहे तर माझी जाऊ असून सुद्धा मला बहिणीसारखं जीव लावतात. बिचारी मनीषा किती उदास आहे. मनीषा, हा ताई बोला. मनीषा, असे अश्रू लपवायची तुला काही गरज नाही. मला माहित आहे तू खूप नाराज आहेस. मनीषा, तू माझ्यासोबत दुपारी डॉक्टरकडे चल. नाही नाही ताई, मला डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाही. आईने तर सांगितलंच ना की अशा वेळी उलट्या होतात म्हणे. आणि जर मी चांगलं चुंगलं खाल्लं तर मी लवकरच बरी होईल ना. ताई, मला दवाखान्यात जायची काही गरज नाही. बरं मनीषा, जर तुझं काही खाया प्यायचं मन करत असेल तर मला सांग, मी करून देते. बरं ताई. बरे जा, जाऊन तू थोडासा आराम कर. नाही नाही ताई, आज जरा मी ती कपड्याची मशीन नाही लावली, ते कपडे जरा लावते आणि मग नंतर जाऊन थोडासा आराम करते. मनीषा, काही हरकत नाही, तू आराम कर, मी मशीन लावते जाऊन. ऐका की व, मनीषाला आता 8वा महिना लागलाय आणि माझ्या हातामध्ये एवढी ताकद नाही की मी तिची सेवा करल. अहो 1 महिना झालं, 1 महिन्यापासून तिची नाटकं बंदच होईना झाले. तर जेव्हापासून तिचा 7वा महिना लागलाय ना तेव्हापासून आथुरणात पडूनच आहे. केशव, त्याच्यामुळे म्हणते मी की तिला तू तिच्या माहेरा नेऊन सोड. आई आई आई, तुम्ही हे काय बोलताय? आई, आपण मनीषाला तिच्या माहेरा काऊन सोडाव? ती आपली जिम्मेदारी आहे, ती या घरची सून आहे. आई, अंतरा, तू तर पूर्ण दिवस ऑफिस मध्ये राहते, संध्याकाळच्याला घरी येतीस ऑफिस वरून. तू करतेस का तिची सेवा? अगं, 1 कप चहा बनवून दिल्यामुळे काय सेवा होत नसते. तुला माहित तरी आहे का आता तिचा 8वा महिना लागलाय.
आणि जेव्हा मग लेकरू होईल ना, मग तिच्या मागे पुढे सगळे काम करावं लागतील डिलिव्हरीचे. ती तर 4 महिने आथरणातून उठणार नाही. तिची आतापासूनच नाटक चालू झाले तर तेव्हा काय करशील? करशील का तिची सेवा? सांग सुनबाई, तू तुझं ऑफिसचं काम सोडून करशील का तुझ्या जावाची तू सेवा? मला एवढ्या दिवसाची ऑफिस कडून सुट्टी नाही भेटत आई. पण हे पण खरं आहे की मनीषा या घरची सून आहे आणि तिची जिम्मेदारी आपली आहे. अरे ते लेकरू या घरचं आहे ना की तिच्या माहेरचं. आई मला माहित आहे की तुमच्यानं एवढे काम होत नाहीत, पण मी काय म्हणते ते समजून घ्या आई. मनीषाला आपण तिच्या माहेरी नाही पाठवू शकत. आई आपण असं पण तर करू शकतो ना की 4 महिन्यासाठी एखादी कामवाली बाई लावू. वहिनी, आई बरोबर बोलत आहे. मनीषाला आपण तिच्या माहेरी सोडलं पाहिजे. केशव, हे तुम्ही काय बोलताय? काय बरोबर बोलत आहेत आई? अहो लेकरू ते तुमचं आहे, तुम्ही बाप बनणार आहात. अरे मला हे कळत नाही, मनीषामध्ये अशी कोणती कमी आहे? तुम्ही असं मनीषा सोबत काऊन करता केशव? वहिनी, तुम्हाला पण माहित आहे ना की मी तिला पसंत करत नाही, म्हणून मला आवडत नाही ती. मी माझं पूर्ण आयुष्य तिच्यासोबत नाही काढू शकत. मी तर लई खुश होईल ती तिच्या माहेरा गेली तर. केशव, जर तुम्हाला ती आवडतच नव्हती तर तिच्यासोबत लग्न काऊन केलं तुम्ही? एका मुलीचं आयुष्य खराब करणं ही काही चांगली गोष्ट नाही. हे सगळं यांच्यामुळे झालंय वहिनी, बस यांच्यामुळं. माझी आईच म्हणू लागली की मी एखाद्या गावातली अनपड पोरीसोबत लग्न करू. अहो वहिनी, तुम्ही तर निघून जाता ऑफिसला, तर मग वहिनी आईला घरात एखादी कामवाली बाई तर पाहिजे ना. आईला दुसरी सून नाही, घरातली कामवाली बाई पाहिजे होती परमनंट. यांनी माझं आयुष्य खराब केलं, यांनी. अगं अंतरा, तुझं काय म्हणणं आहे? अगं तू नोकरी करतीस याचा अर्थ असा नाही की तू माझ्या डोक्यावर येऊन बसशील. तू निर्णय घे. जर तू तुझ्या जावाचं करत असशील तर तिला इथं ठेव. तिची तुला सेवा करता येत असेल तर इथं ठेव, नाहीतर तिला तिच्या माहेरी जावं लागल. आणि हो, जर मी माझी लहानी सून अनपड केली, गावातली केली, तर त्याच्यात माझी काय चूक? अरे तू तुझ्या ऑफिसला निघून जातीस, दिवसभर ऑफिस मध्ये राहतीस. मला पण तर एखादी घरी काम करणारी, माझी सेवा करणारी पाहिजे ना. अगं माझं वय तर बघ. तुझ्यापाशी वेळ आहे का माझी सेवा करण्यासाठी? तू तर ऑफिस वरून येतीस आणि उलट मला चहा करून दे म्हणतीस. आता तू मला सांग, जर तू तिची सेवा करत असशील तर तिला मी इथून पाठवत नाही तिच्या माहेरी. आई मला हे पण माहित आहे की मला माझ्या ऑफिस वरून जास्त वेळ भेटत नाही की मी मनीषाची सेवा करू शकेल. पण खरंच आई, मी माझ्या मनातून सांगते की मनीषा ती तिच्या माहेरी जाऊ नये म्हणून. हे तिचं सासर घर आहे आई. पण नाही, माझ्यापाशी ना एक आयडिया आहे. आई तुम्ही ना एकतर मनीषाच्या आईला नाही तर बहिणीलाच इथं बोलवून घ्या. याच्यामुळे काय होईल की मनीषाची देखभाल पण होईल आणि ती तिच्या सासर घरीच राहील. शांता, अंतरा बराबर बोलत आहे. तू काय कर, डिलिव्हरीच्या टायमाला एकतर मनीषाच्या आईला नाही तर मग तिच्या बहिणीला इथं बोलवून घे. अरे तुमच्या सगळ्यांच्या माझी काऊन गोष्ट लक्षात येईना झाली? अरे डिलिव्हरीच्या नंतर खूप सेवा करावी लागते आणि तिच्या माहेराहून कोणाला जर बोलवलं तर खर्च नाही वाढणार का? आणि मला नाही वाटत की हिची नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून. हिचा सीझरच होईल. माहित आहे का सीझर मुळे किती खर्च होईल ते? एक तर तिचा खर्च आणि वरतून तिची माय नाही तर बहीण त्याचा खर्च. अगं लाखाचा खर्च होईल ग अंतरा. याच्यामुळे माझी गोष्ट तुम्ही सगळेजण ऐका आणि तिला तिच्या माहेरी जाऊ द्या. मी आजच तिच्या माईला फोन करते आणि म्हणते तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन जा. लेकरू झाल्याच्या नंतर एखाद्या महिन्यानं आपण जाऊन तिला घेऊन येऊ. आई मी आता पण तुमच्या बोलण्याशी सहमत नाही. तुम्हाला जे बोलायचे तुम्ही बोला, पण तुम्ही लय चुकीचं करताय. अंतरा तुला काही करायचं नाही ना, त्याच्यामुळे जास्त बोलणं यायले. काही करण्याची वेळ येईल ना तेव्हा तुला माहित पडल. मी जे करायले ना लय विचार करून करायले. आई तू फोन करीच्या माहेरी आणि हिला घेऊन जायला सांग, कारण तेव्हा तरी घरामध्ये मी शांततेने राहू शकेल. वाईट वाटू देऊ नका केशव. जर ती तुम्हाला आवडतच नाही तर मग हे लेकरू कशाला? तुम्हाला मी माझ्या भावासारखं समजलं केशव, पण मला खरंच विश्वास बसत नाही की तुम्ही माझे दीर आहात ते. आई तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. बघितलं का तुम्ही किती तोंड चालवते ते? अरे ही जर नोकरी करणारी नसली असती ना तर सगळ्यात आधी हिलाच मी घरातून बाहेर काढलं असतं. आज राघवला घरी येऊ द्या, मग सांगते हिची करतूत का आहे ती. जीणं मुश्किल केलं या बाईनं माझं. मला तर आता पण विश्वास बसना झालाय की माझं घर आहे, हे माझा परिवार आहे.
मी तर आजपर्यंत हेच विचार करत होते की आई आणि हे माझं फक्त रागराग करतात, पण हे तर मला पसंतच करत नाही. यांना मी कोणालाच आवडत नाही. माझ्यासोबत तर यांना राहायला पण आवडत नाही. याच्यापेक्षा तर हे चांगलं होईल की मी माझ्या माहेरी निघून जाते. पण माझ्या बहिणीला मी तिथं गेलेलं जर आवडलं नाही तर मग मी कुठे जाणार? मनीषा, आई बोलत आहे की तुझी डिलिव्हरी होईपर्यंत तू तुझ्या माहेरात राहा. मला वाटते की आईचा जे निर्णय आहे ना ते एकदम बरोबर आहे. तू तुझ्या माहेरी राहशील तर घरचे तुझ्यात काळजी घेतील ना तुझी. तुमचं काय म्हणणं आहे हो? हे लेकरू जर तुमचं आहे तर निर्णय पण तुमचाच असायला पाहिजे ना. मला तर असं वाटतंय की हा निर्णय आईचा नाही तर तुमचा असावा. हे घे, यानंतर जर माझ्या आईबद्दल तू काही बोलली ना तर तुला या घरातून कायमच काढून टाकल बघ. आता लवकर बॅग पॅक कर आणि गाडीत जाऊन बस. तुला तुझ्या माहेरात नेऊन सोडतो. आता नाही राहणार मी इथं. आता मी कधी येणार नाही इथं. मनीषा, जावई बापू बसा की. नाही मामी, रात्र लय झाली, मला जावावं लागल. असं कसं व जावई बापू? चहा पाणी काहीतरी घ्या की. आणि रात्र लय झाली, रातभर इथंच थांबा, उद्या जा. नाही, मला काम आहे, मला आताच निघावं लागल. चहा पाणी नंतर घेता येईल. चला, नमस्कार. मनीषा? हा आई. हा मनीषा, सगळं काही बरं आहे ना बाई? कशा आहात ताई? ताई 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 मी यावेळेस खूप जास्त दिवसासाठी आले. तुम्हाला काही परेशानी तर नाही ना? मी इथं राहिल्यामुळे. कसं बोलायली बाई तू? हे तुझं घर आहे. नाही आई, आता हे वहिनीचं घर आहे. आणि आई, माझ्या सासर घरून तुला फोन तर आला असेल ना? माझी डिलिव्हरी होईपर्यंत मी इथंच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर पण माहिती नाही कधी घ्यायला येतील ते. बाई मनीषा, आला होता तुझ्या सासूचा फोन. त्यांनी मला सांगितलं बाई की त्यांच्या गुडघ्यामध्ये खूप त्रास आहे म्हणून. आणि तुझी मोठी जाऊ ऑफिसला जाते आणि तुझ्या नंदला पण यायला जमत नाहीये. तर मग बाई तिथं कोण करणार तुझं? त्यामुळं बाई तू इथं थांब, मी करते तुझी सेवा. याच्यामध्ये तुला एवढा विचार करायची काय गरज आहे? वहिनी, मी इथं राहिल्यामुळे तुम्हाला काही त्रास तर नाही ना? तुम्ही मला काही सांगितलं नाही. ताई, मला तर आता पण विश्वास बसेना झालाय की तुम्ही मला कसा प्रश्न करताय. हे तुमचं घर आहे ताई. का लग्न झाल्याच्या नंतर पोरीचा आपल्या माहेरात अधिकार पण नसतो का? ताई, तुमचा 8वा महिना चालू आहे तर तुम्ही एवढा विचार करू नका ना. तुम्ही खुश राहा. चला तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा. माहित नाही ग सारिका, मनीषा असं वेडं वाकडं काऊन बोलायली की मला काहीतरी वेगळंच वाटायले ग बाई या वेळेला. आई, ताईच्या कानावर कशाचा तरी मार लागलेला आहे. काय? कसं काय लागलं तिला? आई, ताई आपल्यापासून काहीतरी लपवायला आता. काहीतरी झालंय त्यांच्या सोबत, पण त्यांना सांगा वाटत नाहीये आपल्याला. ही पहिल्यापासूनच अशी आहे ग सारिका. ही कधीच कोणाला आपलं दुःख सांगत नाही. बस थोडी शिक्षणामध्ये कच्ची होती, बाकी माझ्या पोरीमध्ये कशाचीच कमी नाही. सर्व गुण संपन्न आहे माझी मुलगी. सारिका, मी जाऊन बोलते माझ्या पोरीला. मी विचारते जाऊन काय झालंय ते. नाही व आई, मला वाटते की ताईला याबद्दल काही विचारू नये. जेव्हा त्यांना बरं वाटेल त्या स्वतःच येऊन सांगतील आपल्याला. या वेळेला त्यांना आरामाची गरज आहे, तर आपल्याला त्यांच्यावर लक्ष द्यावं लागल आणि त्यांना खुश ठेवायला पाहिजे. आई, तुम्ही ताईपाशी जा आणि खुश होऊन जा. त्यांच्यापाशी बसा आणि त्यांच्यासोबत चांगलं चांगलं बोला. त्यांना जिथं लागले त्याबद्दल आणि काय झाले त्याबद्दल काहीच बोलू नका. मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं बनवून आणते. बरं बाई सारिका, आणि खीर पण बनव तिच्यासाठी. तुला माहित आहे ना तिला खीर खूप आवडते ते. आई, मी सगळं बनवते. तुम्ही फक्त ताईपाशी जाऊन बसा. ताईला गरज आहे तुमची. त्यांना चांगलं वाटेल आई, तुम्ही त्यांच्या जवळ जा. कदाचित त्यांचं मन हलकं होईल. मी बनवून घेऊन येते. बरं बाई. माहित नाही मला असं काऊन वाटायले की ताईसोबत खूप वाईट झाले, पण मी ताईची पूर्ण काळजी घेईल. प्रयत्न करेल की त्यांना इथं कोणत्याच गोष्टीची कधी कमी पडू नये. नमस्कार मंडळी, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.